प्रेज गॉड, आय लव्ह यू जीजस. प्रभूची स्तुती असो. आपण आज पाहणार आहोत की ख्रिस्त येशूमध्ये पेंतेकोस्ता दिवस आला होता. तर त्यावेळेस एका रूममध्ये 120 लोक त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी परमेश्वरचा पवित्र आत्मा सगळ्यावरती आला. प्रभू येशू ज्यावेळेस जगात होते तोपर्यंत कोणालाही पवित्र आत्मा मिळाला नव्हता. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात चालले गेले त्याच वेळेस सर्व लोकांवरती जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीवरती पवित्र आत्मा आला. म्हणून फक्त बप्तिस्मा घेतल्याने पवित्र आत्मा मिळणार नाही, तर बप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत राहिल्यानंतरच तुम्हाला बप्तिस्मा झाल्यानंतरच तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. म्हणजे फक्त बप्तिस्मा घेतल्यानंतर आपल्याला पवित्र आत्मा मिळेल हे नाही होणार. तर बप्तिस्मा झाल्यानंतर आपण उपवास प्रार्थना करणं पण अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मिळतो. आपल्याला माहिती असेल क्रिस 3 हा एक मूवी रिलीज झाला होता. तर त्या टायमाला त्या ठिकाणी एक व्यक्ती होता ऋतिक रोशन नावाचा, आणि त्याचे वडील पण त्यामध्ये होते. म्हणजे हमशकल ऋतिक रोशन त्या फिल्ममध्ये होता. त्या ठिकाणी फिल्ममध्ये ऋतिक रोशन जो क्रिस हिरो राहतो तो मरून जातो. त्याला एक विलन त्याला मारून टाकतो. तो मरून गेल्यानंतर एका ठिकाणी त्याचा जो वडील असतो ऋतिक रोशनचा, तर तो काय करतो, सूर्याकडून एक शक्ती टेक्नॉलॉजी तो काय करतो, तयार करतो एका ठिकाणी झाडामध्ये, आणि झाड तयार होतं आणि झाड जिवंत व्हायला लागतं सूर्याच्या किरणाद्वारे. त्याच प्रकारे ते सगळं तुटून जातं आणि ऋतिक रोशन जो त्याचा वडील जो असतो तो मरून जातो, आणि त्याच्यासोबत त्याचा मुलगा जो असतो तो जिवंत होतो. आणि तो जिवंत झाल्यानंतर क्रिस 3 फिल्म पुन्हा सुरू होते आणि ती एंडिंग होते. म्हणजे ज्या प्रकारे पवित्र परमेश्वर येशू ख्रिस्त या जगात राहिले आणि ते मेल्यानंतर पुन्हा जिवंत झाले आणि ते स्वर्गात चालले गेले. त्यांच्यामधला आत्मा त्या लोकांमध्ये आला, त्या मुलांमध्ये आला जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. मी पण ह्या जगामध्ये राहत असताना अनेक मूवी पिक्चर बघून राहत होतो. परंतु तो जुना स्वभाव, जुना व्यक्ती मरून गेला, पण आता नवीन झाला. म्हणजे प्रभू येशूने माझ्यामध्ये पवित्र आत्मा दिला. आता मी नवीन झालो. ज्या प्रकारे ऋतिक रोशन एका मूवीमध्ये मरून जातो, त्याला जिवंत करण्यासाठी त्याचा बाप त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याचा बाप जीव देऊन टाकतो आणि ऋतिक रोशन हिरो जिवंत होतो. त्याच प्रकारे ती एक मूवी होते, परंतु हकीकतमध्ये येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये आपला प्राण दिला की त्याला पुन्हा त्याने घेऊन टाकलं. पुन्हा तो जिवंत झाला आणि स्वर्गात गेला, आणि त्याने वायदा केला की त्याचा पवित्र आत्मा तो आपल्याला देईल. म्हणून ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्तावर विश्वास आहे तो व्यक्तीला पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्त भरतो. म्हणून आज माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जय ख्रिस्त. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कधी सोडत नाही, कधी त्यागत नाही.